हाय माया मॅम. हाय. हाय. मला माहिती होतं तुम्ही नक्की याल. आता तरी सांगणारच का मला का बोलवलंयस इथे? नाही, काही विशेष नाही. एक छोटीशी ट्रीट माझ्याकडून. एक मिनिट. ऑफिसमध्ये तू म्हणाला होतास की काहीतरी कामासंदर्भात बोलायचं आहे म्हणून मी इथे आले गुरुनाथ. हो, कामासंदर्भातच बोलायचं आहे, पण ते ऑफिसच्या 4 भिंतींमध्ये बसूनच बोललं पाहिजे असं कुठे आहे ना? आर यू सिरियस? नाही, सिरियसली सांगतोय. म्हणजे प्रेझेंटेशन, मार्केट सिच्युएशन्स याच्याबद्दल ऑफिसच्या 4 भिंतींमध्ये बसूनच कशाला बोललं पाहिजे ना? कुठे बोलायचं म्हणजे कुठे? इथे हॉटेल दिसत नाहीये ना, कॅफे दिसतोय. आय नो. म्हणजे मला तुम्हाला अशा एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा फॅन्सी कॉफी शॉपमध्ये न्यायला नक्की आवडलं असतं, पण त्याचं काय ना, माझी आत्ताच नोकरी लागली आहे. म्हणजे ऑफिस झाडण्यापासून सगळी कामं मलाच करावी लागत आहेत. सो नेक्स्ट टाइम नक्की नेईन, पण आज एक वेगळीच ट्रीट द्यायची आहे मला. काय नेमका प्लॅन काय आजचा? कॅन यू प्लीज एक्सप्लेन? मेक शुअर यू वोंट वेस्ट माय टाइम. येस, आजचं थोडंसं वेगळं आहे पण. प्लीज. आज आय एम गोना ऑफर यू a snack which is served in Indian subcontinent with tamarind chutney and mint chutney in tiny crispy balls. पाणीपुरी. Exactly, पाणीपुरी. आवडते ना? नाही, नसेल आवडत तरी इकडची आवडेल तुम्हाला. कारण हा जो मॅन आहे ना, तो खूप छान पाणीपुरी करून देतो आणि मुख्य म्हणजे स्वच्छ आहे. म्हणजे त्याच्या इथला सगळा सेटअप स्वच्छ आहे. ओके. जाऊया? या. प्लीज. राधा, कॉफी? माझ्यासाठी कॉफी कशाला करून आणली? मी येणारच होते बाहेर. घरी आल्यापासून खूप थकल्यासारखी दिसत होतीस मला, म्हणून म्हणलं बनवावी कॉफी. घे, माझ्या आजची कॉफी बी मस्त वाटेल, फ्रेश वाटेल तुला एकदम. थँक्यू. अथर्व दिसत नाही कुठे? नेहाकडेच थांबलाय. बराच अभ्यास बाकी होता, मग थांबला. राधा, तुला एक छान न्यूज सांगायची होती. आपल्या कंपनीमध्ये डॅडने असं ठरवलंय की सीईओच्या पोस्टसाठी. मित्र ऐक ना, त्याआधी मला तुला काही सांगायचंय. मी घरी आल्यापासून बघतोय तुला खूप डिस्टर्ब वाटतेस तू. काहीतरी टेन्शन आहे ना? विचारणार होतो तुला, पण काय झालं? त्या अमेरिकन कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह आला होता. त्याचं नाव आहे साई प्रसाद महाजन. आधी मला खात्री नव्हती, सगळं शहानिशा करून घेतलीये मी खात्री पटली आहे माझी की तो आपल्या महाजनी काकांचा मुलगा आहे. काय? हो. पण ही तर आनंदाची बातमी आहे. मित्र, आनंदाची गोष्ट तेव्हा असती जेव्हा आपल्या महाजनी काकांना त्यांनी आई वडील मानलं असतं. पण हा मुलगा त्यांच्याशी असलेलं नातं मान्य करायला तयारच नाही. म्हणजे मला कळलं नाही का असं का वागतोय तो? मलाही कळत नाही. आपल्या आई वडिलांशी असं कोण कसं काय वागू शकतं? मला तर त्याचा रागच आला. जो मुलगा आपल्या आई वडिलांचा विचार करत नाही त्याच्यावरती आपण तरी कसं काय विश्वास ठेवणार? म्हणून सौमित्र, मी असं ठरवलं की हे डील कॅन्सल करायचं. राधा,
हो, मी या अशा माणसांबरोबर कधी काम नाही केलं आणि यापुढेही करणार नाही. ऐक ना राधा जरा एकदा शांतपणे विचार करशील का प्लीज? कारण हा खूप महत्वाचा निर्णय आहे. हे असे निर्णय आपण प्रत्येक वेळेला इमोशनली नाही घेऊ शकत. कधी कधी प्रॅक्टिकली विचार करणं पण खूप गरजेचं असतं. एकदा शांतपणे विचार कर. कारण राधा, या निर्णयामुळे किंवा या डीलमुळे तुझ्यासाठी इंटरनॅशनल मार्केट ओपन होणार आहे. हो, बरोबर आहे, पण हे बघ, मला कोणत्याही नात्यापेक्षा व्यवहार महत्वाचा वाटत नाही. आता जसं की तुझ्याशी कोणी वाईट वागलेलं, तुझ्या भावनांशी खेळलेलं मला नाही पटणार. अशा माणसाशी मी व्यवहारच नाही करू शकणार. आता तूच विचार कर, तूच मला सांग की मी हा व्यवहार करायला हवाय का? तू काय इतकी वाट बघते त्याची? आय डोंट नो यार मम्मा. हे बघ, त्याला मला स्पेशल फील करवायचं असेल ना तर तो काहीतरी घेऊन येतो गो माझ्यासाठी. फॉर एक्झाम्पल आईस्क्रीम वगैरे. आज पण बघतो काहीतरी आणेल. आणि काय ग, मला झोपायला जा सांगत होतीस, तू का वाट बघतेस त्याची? मला पण त्याच आईस्क्रीमची आशा आहे. मम्मा आला मग आला असेल. हाय गॅरी. हॅलो, कसा आहेस? दिसतोय ना, तरी काय विचारतेस? कसं आहे? काहीतरी फालतू आपलं. तसं नाही, मला काळजी वाटते ना तुझी. ऍक्च्युली तिला विचारायचंय, तुम्ही काय आणलंय का? काही दिसतंय माझ्या हातात? तसं नाही बेबी, तू माझ्यासाठी नेहमी आणतोस ना, म्हणून. तुम्हाला स्वतःच्या पलीकडे काही सुचतच नाही का? माणूस एवढा दमून भागून आलाय ऑफिस मधून, त्याचा दिवस कसा गेला, तो दमलाय का, जेवणार आहे का? जेवणार का? पास्ता आहे. पास्ता जेवायच्या वेळेला? काही नको, खाऊन आलोय मी. मम्मा आता काय करायचं? उद्यापासून चांगलं जेवण करायचं. अगं नाही, तेवढंच आपल्या हातात आहे ना आता. मी जाऊन बघून येते. नाही थांब, आपले सगळे ग्रह फिरलेत. आता जाऊ नको, भांडेल तुझ्याशी. त्याला नंतर थोड्या वेळाने जा आणि मस्का मार आणि काय पैसे बिसे देतोय का बघ. थोडंच आपलं भलं ना. हा काय भलं करणार म्हणा, त्याच्यापेक्षा पॅरेटच बरा होता. मम्मा मागतील तेव्हा पैसे द्यायचा ना आपल्याला. फोन करू का? नाही, नको. ऑनलाईन तर दिसते. मेसेज करतो. हाय नंतर काय लिहू? माया रिप्लाय दे. करू का मेसेज? करतोच.
यार रिप्लाय कर ना. कसला रिप्लाय हवाय तुला? नाही काय नाही. काय करतोस? हे कामाचं बोलतोय. काय शनाया प्लीज. काय झालं? मी बोलायला आले तुझ्याशी. मला नाही बोलायचं आता. मला झोप आली. कम ऑन या गॅरी, आधी तू शनाया प्लीज. मला झोप आली आहे. तू पण झोप प्लीज. व्हॉट्स रॉंग? फाइन, गुड नाईट. वा. आज कॉफी काहीतरी वेगळी झाली आहे. राधिकाने नाही बनवली का? मी बनवली. वाटलंच, कारण साखर आणि कॉफीचं तिचं प्रमाण कधी चुकत नाही. नाही तिचं काहीच चुकत नाही. जे काही चुकतं ते फक्त माझंच चुकतं. बरोबर आहे ना? अरे पण ती तशी आहे, त्याला मी तरी काय करणार? हा बरोबर आहे. बरं डॅड आहे कुठे? काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणत होता. महत्वाचं काम? त्याच्या दृष्टीने कुठलंही काम महत्वाचंच आहे त्याला. बरं नाश्ता तरी करून गेलाय की नाही? काय ग, नाश्ता केला ना त्यानं? राधिका, राधिका, अगं तुझ्याशी बोलते मी. काय झालं आई? तुझं लक्ष दिसत नाहीये. काही टेन्शन? नाही काय नाही, मला उशीर होतोय, मी निघते. हा चल, येते मी, येते. हिला काय झालं रे? अशी का गेली? काही प्रॉब्लेम? नाही कामाचं टेन्शन आहे थोडंसं, बाकी काय नाही. पण ती ऑफिसचं टेन्शन कधी घरी नाही आणत रे. एनिवे, शांत झाली की सांगेल. काही प्रॉब्लेम नाहीये, तू पण शांत हो. खरं तर हे नेहमीचं टेन्शन नाहीये मम्मा. जरा वेगळंच प्रकरण आहे. पण ह्यातून मार्ग कसा काढायचा तेच कळत नाहीये. वहिनी काय झालं? इतक्या तातडीने का बोलवलं आम्हाला? त्या मागचं कारण तितकंच महत्वाचं आहे. मॅम, एनी प्रॉब्लेम? वहिनी, आपल्याला आता एक डील साईन करायचं आहे आणि ते डील आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असल्यामुळे टेन्शनमध्ये तुम्ही हे डील नाही साईन करू शकणार. हे डील नाही होणार. काय? काय बोलताय तुम्ही? हे डील आपण डील करणं मला बरोबर वाटत नाही. वहिनी, तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. साई प्रसाद महाजनींबद्दल बोलताय ना तुम्ही? हॅलो सर. हॅलो. वेलकम, मोस्ट वेलकम. काय झालं? एनी प्रॉब्लेम? तुम्ही सगळेजण जरा बाहेर जाता का? मला यांच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. येस मॅम. काय झालं? तुम्हाला डील विषयी अजूनही काही क्वेरीज आहेत का? डील विषयी नाही,
तुमच्याविषयी. व्हॉट? काल तुम्ही ऑफिसमध्ये आला होतात, मी तुम्हाला काही पर्सनल प्रश्न विचारले. तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नव्हती, तुम्ही टाळाटाळ करत होतात. पण त्यानंतर मीही तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. असं असतानाही तुम्ही अजूनही त्या पर्सनल टॉपिकवरच अडकलेला आहात. कारण मला त्याचं कारण कळून चुकलंय. मला ते फक्त तुमच्या तोंडून ऐकायचं. आमचे महाजनी काका काकू तुमचे आई वडील आहेत ना? गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग सौमित्र. काय आल्या आल्या मला निरोप मिळाला, डॅडने बोलवलंय म्हणून. काय झालं? येस, मला राधिकाबद्दल बोलायचं होतं. म्हणजे राधिका मसालेबद्दल आपण काल जे काय बोललो त्या संदर्भात तू बोललास तिच्याशी? सौमित्र? नाही सौमित्र. डॅड डॅड ऐक ना, ती सध्या जरा स्ट्रेसमध्ये आहे. ओ कम ऑन. बिझनेस म्हटलं की स्ट्रेस हा असणारच. ज्या माणसावरती कुठल्याही प्रकारची जबाबदारी असते त्याच्या मागे स्ट्रेस हा असतोच. दिस कॅनॉट बी अ रिझन. डॅड मी तुला स्पष्ट सांगू का, एक मला नाही वाटत ती हे जे काही इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे त्याची ऑफर स्वीकारेल. म्हणजे मला असं वाटतंय ती हे नाकारणार आहे. व्हॉट? अरे सौमित्र, ही तिच्यासाठी केवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कॅन यू इमॅजिन? आय नो डॅड, बट व्हॉट? मला तिच्या नकाराचं कारण कळलंच पाहिजे. डॅड, त्या कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जो माणूस आला होता तो महाजनी काकांचा मुलगा आहे. सो महाजनी काका म्हणजे तेच जे आजारी असल्यामुळे आम्ही आमची युरोप टूर कॅन्सल केली होती. दॅट्स ऑल राईट. मला अजूनही तिच्या नकाराचं कारण कळलेलं नाहीये. हे बघ डॅड, राधा त्याच्याशी बोलत असताना तिच्या लक्षात आलं की महाजनी काका आणि काकूंशी असलेलं नातं तो लपवत होता. डॅड, ते आपले आई बाबा आहेत हेच त्याला मान्य करायचं नाही आणि राधाला हे अजिबात पटलेलं नाही. ज्या माणसाला नाती कळत नाहीत किंवा कुठल्याही इमोशन्स समजत नाहीत त्या माणसाशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नये असं तिचं ठाम म्हणणं आहे. ही मुलगी काय करते तिचं तिला तरी कळतंय का सौमित्र? एका कंपनीची मालकीण म्हणून प्रॅक्टिकली विचार करण्याचा सोडून शी जस्ट बिंग अ इमोशनल फूल. डॅड, महाजनी काका आणि त्यांचा मुलगा हा त्यांच्या फॅमिलीचा पर्सनल प्रश्न आहे. त्यांनी काही करावं, त्याच्याशी राधिकाचा काय संबंध? गॉड, दिस इज रिडिक्युलस. डॅड हे बघ, माया, कोणासाठी कोणीतरी नेहमीच लकी असतं याच्यावर माझा जाम विश्वास आहे. तुला काय वाटतं? काहीच वाटत नाही. म्हणजे आय एम क्वाईट प्रॅक्टिकल अबाउट ऑल दिस थिंग्स. नाही असेल, पण माझा जाम विश्वास आहे. मला खरंच मनापासून असं वाटतं. आता आपलंच बघ ना, मी तुझ्यासाठी लकी आहे नाही का? याला तुझा कॉन्फिडन्स म्हणू की ओव्हर कॉन्फिडन्स? काही म्हण, पण माझा तरी विश्वास आहे याच्यावर. आता आपलंच बघ ना, आपण आता एकत्र असणार आहोत, कामाच्या निमित्तानं एकत्र असणार आहोत, भेटीगाठी होतीलच. म्हणून मला वाटलं की आपली मैत्री व्हावी, म्हणून फ्रेंडशिपचा हात पुढे करण्यासाठी म्हणून मी काल मेसेज केले होते तुला, पण तुझा काही रिप्लाय आला नाही मला. डू नॉट इवन एक्सपेक्ट गुरुनाथ. मला प्रोफेशनल लाईफमध्ये रिलेशन्स क्रिएट करायला नाही आवडत. मेक इट व्हेरी क्लिअर. ओके, आपण कलिग्स आहोत आणि कलिग्सच राहू. आणि माया मॅम वरून आता माया म्हणू लागलायस. मी काही बोलतही नाहीये. याचा अर्थ असा नाही होत की आपली फ्रेंडशिप झाली आहे. आर यू गेटिंग इट? या गुड. एक्सक्यूज मी.